महाशिवरात्री नक्की काय? जय महाकाल. प्रत्येक महिन्याची चतुर्दशी येते, हिला शिवरात्री म्हटलं जातं. शिवरात्राच्या ऐवजी शिवदिवस का नाही साजरी करत? महाशिवरात्रीला हे जे मिलन दाखवलं जातं शिव आणि शक्तीचं, ॲक्च्युली असं काय झालं होतं महाशिवरात्रीला? ही एक मान्यता आहे की त्या दिवशी भगवान शिवांचं आणि माता पार्वतीचा विवाह झाला, असा कुठेही शास्त्रीय संदर्भ आपल्याला मिळत नाही. की महाशिवरात्रीला जागरण का करावं? पापातून मुक्त करणारी आणि अनुभूती देणारी ही रात्र आहे. त्या रात्रीला तुम्हाला स्वतःला जागी ठेवायचं म्हणून त्याला महाशिवरात्री म्हणतात. की शिवलिंग नक्की काय आहे? शिवलिंग, लिंग या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये सांगितलाय चिन्ह, प्रतीक, की ते प्रतीक संपूर्ण युनिव्हर्सला रिप्रेझेंट करतात. तर मग घरात शिवलिंग असणं आवश्यक आहे का? ज्याच्या घरामध्ये शिवलिंग स्थापित आहे, तो जर कधी शिवाकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला ब्रह्महत्येचं पातक सांगितलेलं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर काय योग्य पद्धतीने ते महादेवाचं दर्शन कसं घ्यायला पाहिजे? नंदीच्या कानातलं काय? हे बॉलिवूडने दिलेली देण आहे आपल्याला. महाशिवरात्रीला घरच्या घरी मी कशी पूजा करू शकतो जेणेकरून मला महाशिवरात्रीचा लाभ मिळेल? माझा एक हट्ट आहे की मला महादेवाचं दर्शन भेटलं पाहिजे, मला महादेवांना बघायचं आहे, किंवा मला महादेवाचं दर्शन मिळू शकतं. खूपच सुंदर प्रश्न. स्वागत आहे पुन्हा एकदा मयुरेश गुरुजी TAP पॉडकास्टमध्ये. हर हर महादेव. हर हर महादेव. कसे आहात? एकदम छान, मस्त. महाशिवरात्रीचा स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे. याचा उद्देश असा असणार आहे की पुढच्या कित्येक पिढ्यांनी हा व्हिडिओ महाशिवरात्रीला बघितला पाहिजे, कारण त्याच्यामधून त्यांना ते कोर नॉलेज मिळावं अशी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून, की महाशिवरात्री कशी साजरी करायची, किंवा एखाद्या सामान्य माणसांनी किंवा साधकांनी महाशिवरात्रीला काय करायला पाहिजे. नक्कीच मी पूर्ण प्रयत्न करेन. यस. त्याआधी मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या काही वर्षामध्ये थोडंसं शिवतत्वाबद्दल माझं आकर्षण वाढलं आहे, आणि असं वाटतंय की मला महादेव फार प्रिय वाटायला लागलेत. पण मग महाशिवरात्रीबद्दल पण एक विशेष आकर्षण होतं की तसं आहे, प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र येते, आणि एकच असते की जी 14व्या दिवशी फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण पक्षाच्या आधी एक रात्र येते, ती असती महाशिवरात्री. तो महाशब्द लागतो इथे. तर ते बाकीच्या शिवरात्री आणि ही महाशिवरात्री असं काय, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा की महाशिवरात्री नक्की काय, म्हणजे काय होतं त्या दिवशी, काय असतं सगळं हे महाशिवरात्री काय प्रकार आहे? आज आपण ह्या महाशिवरात्रीचं तत्त्व समजून घेण्यासाठी सर्वसामान्यांना ते सगळ्या विषय समजावे, त्यामागचं विज्ञान समजावं, आणि प्रत्येकजण त्या शिवतत्वाकडे गेला पाहिजे, यासाठी अगदी ढोबळमानाने आपण बोलूया. खूप जास्त मोठा प्रश्न किंवा खूप मोठं माहितीपर देण्यापेक्षा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये आज आपण बोलू. पण सगळ्यात अगोदर त्या भगवान शिवांना, त्या आदिपराशक्तीला आपण प्रार्थना करून आपलं आजचा जे काही संवाद आहे तो सुरू करूया. ओम श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. प्रत्येक महिन्याची जी चतुर्दशी येते हिला शिवरात्री म्हटलं जातं. आपल्या सनातन हिंदू धर्माची कन्सेप्ट एक आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. सृष्टी, स्थिती आणि संहार, ह्या 3 क्रमामध्येच आपला धर्म हा पूर्ण जात असतो. शक्तितत्वाचा अभ्यास केला तर तिथे तुम्हाला आणखी 2 गोष्टी तिथे ॲड होतात. एक आहे तिरोधान आणि चौथं आहे अनुग्रह. तर ह्या सगळ्या पंचकृत्य किंवा ह्या 3 कृत्याचा जो कारक आहे ब्रह्मा, विष्णू, महेश, त्यापैकी महेश हे तत्व आहे, हे संहार तत्व आहे. मग असं एक संहार तत्व, आता मी दर महिन्याच्या शिवरात्रीवरती बोलू. एक पक्ष संपून पुन्हा नवीन एक पक्ष सुरू होणार आहे, तिथून तो सुरुवात होणार आहे, म्हणजे ते लयाला जाणार आहे. ती लयाला जाणारी चतुर्दशी तिथी ही शिवाला रिप्रेझेंट करणारी तिथी आहे, म्हणून त्या दिवशी शिवाचं पूजन, प्रदोष व्रत आपल्याला सांगितलं जातं.
11 महिन्याच्या 11 शिवरात्री झाल्या. बरोबर. पण जे वर्ष आहे, सगळ्यात शेवटचा महिना कोणता? तो फाल्गुन मास. तिथे वर्ष समाप्त होणार आहे. म्हणजे लयाला जाण्याची जी प्रक्रिया आहे, लयाला जी जाणार आहे, त्याचा शेवटचा दिवस, वर्षाच्या लयाला जाणारा या ऋतुचक्राचं जे काही कार्य आहे ते संपण्याचा शेवटचा दिवस म्हणजे तेच महाशिवरात्र आहे. म्हणून महाशिवरात्रीला फाल्गुन वद्य चतुर्दशीला अत्यंत महत्त्व सांगितलं गेलेलं आहे शिव उपासनेसाठी. का? कारण की तेव्हा जीवाचा आत्म्याकडचा प्रवास हा सुरू झाला पाहिजे. आयुष्यभर आता पुन्हा प्रश्न येतो की रात्रच का निवडली? शिवरात्राच्या ऐवजी शिवदिवस का नाही साजरी करत? बरोबर. कारण की जेव्हा प्रकाश असणार, जेव्हा सूर्याचं अधिपत्य असणार, तेव्हा व्यक्ती सृष्टीकडे जाणार. काम धंदा, त्याचं जे काही व्यवसाय, संपूर्ण संसाराच्या गोष्टीकडे तो जाणार. दिवसभरामध्ये त्याला तो विषय येणार. पण रात्री एकमेव अशी स्थिती आहे की तो निद्रा अवस्थेत जातो. तो त्याच्या इंद्रियाच्या पलीकडे जीवन उपभोगत असतो आणि सर्व सृष्टी ही त्या क्षणिक लय अनुभवत असते. तुम्ही बघा ना की ज्यावेळी तुम्ही रात्री झोपता, एखादी विवाद झाला असेल, तुम्ही जर झोपला तर सकाळी तुम्ही त्याची तीव्रता कमी झाली. का कमी झाली? कारण की त्या रात्रीने तुम्हाला एक नवीन विचार तुमच्यामध्ये घडवून आणले. मग हा जो संहार क्रम आहे हे सांगण्यासाठी रात्र तिथे निवडल्या गेली. म्हणून महाशिवरात्री ह्या पर्वकाळाला आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो आणि त्याचा आपल्या मनुष्य जीवनावरती खूप वेगळा इफेक्ट पडतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते आहे की अन्य सगळ्या महाशिवरात्रीपेक्षा ह्या शिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मानव मनावरती खूप जास्त पडतो. बघा ना, असा आपल्या ऋषीमुनींचा हा पण एक विचार असू शकतो की वर्षभर तुम्ही संसार प्रपंच सांभाळला, पण वर्षाच्या शेवटाला तुम्ही या जीवनाचं सत्य अगोदर बघितलं पाहिजे. सत्य काय आहे? माझा आत्मा. तर मी माझ्या या इंद्रियांच्या विषयांच्या भोगा पलीकडे जाऊन मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा तरी आत्म्याचा प्रवास सुरू केला गेला पाहिजे. वर्षाचा अखेर तरी मला ती जाणीव राहिली पाहिजे. म्हणून तो प्रवास समजवण्यासाठी महाशिवरात्रीचं पर्वकाळ सांगितलं गेलं. पर्व सांगितलं आहे त्याला. तो तुम्हाला वर्षानुवर्ष अनुभव तुमच्या लक्षात आला पाहिजे. म्हणून शिवाचा संबंध संहाराशी लावण्यासाठी सुद्धा स्मशानप्रिय शिवाला सांगितलेलं आहे की तुम्ही सृष्टी वगैरे जरी बघत असला तरी जीवनाचं अंतिम सत्य काय आहे? तर मृत्यू आहे. आणि तुम्ही सुद्धा जे संसार, जो जीवन तुम्ही भोगत आहे, त्याचं अंतिम सत्य ही ती रात्र आहे. त्यावेळी तुम्हाला जागं राहायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला त्या चेतनाकडे लक्ष द्यायचं आहे. मी कोण आहे? आपण म्हणतो ना की ते जागते रहो, तो फिरत राहतो. तो वर्षाच्या अखेर तुमच्या आत्म्याला तो मेसेज गेला पाहिजे, तो संदेश गेला पाहिजे की तुला तुझ्या आत्म्याचा प्रवास सुरू करायचा आहे. तेच म्हणजे महाशिवरात्र आहे. मी पण हा विचार करायचो गुरुजी की बहुतांश हिंदू धर्मामध्ये सगळे सण हे सूर्यास्ताच्या आधी म्हणजे सूर्योदयानंतरच दिवसात साजरे केले जातात. अगदी बरोबर. राहिला प्रश्न जन्माष्टमीचा, तो जन्मदिवस होता म्हणून तो रात्री, आणि एक होती महाशिवरात्री. आता मला त्याचं उत्तर बऱ्यापैकी मिळालं आहे की ती रात्र का महत्त्वाची आहे. आता याच्यातून अजून 2 प्रश्न निघतात गुरुजी. शिवरात्री, महाशिवरात्री आपण म्हणतोय, महाशिवरात्रीच्या दिवशी अशी कथा सांगितली जाते की त्या दिवशी महादेवाचं विवाह झाला. ती वरात निघाली होती. त्याची फार सुंदर कथा आहे जी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. तरी पण मी शॉर्टमध्ये सांगतो की त्यांनी ते वैराग्य रूपात दर्शन दिलं होतं. बरं. म्हणजे ते तसेच आले होते त्यांच्या गणासोबत, एकदम विकराळ रूप वगैरे असं महादेवांचं. सगळे वारात वगैरे घेऊन आले. हे पाहून त्यांचे सासरकडचे सगळे बेशुद्ध पडले. मग त्यांनी सांगितलं पार्वतीने की तुम्ही सुंदर रूप घ्या. मग त्यांनी चंद्रशेखर रूप घेतलं आणि मग तो विवाह झाला. ती रात्र म्हणजे महाशिवरात्र. आता हे झालं स्पिरिच्युअल कथा जी आपण सगळे ऐकतोय. मी एक पुस्तक लिहितोय गुरुजी, आणि माझी अशी इच्छा आहे की मी ते 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी ते रिलीज करेल, म्हणजे पब्लिश करेल. तुमचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद भेटेल. तो योग लवकरच येईल. तर त्या पुस्तकामध्ये एक सेपरेट एक छोटासा पार्ट पण ठेवला मी महाशिवरात्रीचा, की विज्ञान कसं आहे त्याच्या पाठीमागं, काय सायन्स आहे. थोडासा अंश मला तुम्ही त्याचं पण सांगा, याच्या मागं सायंटिफिक पण काय आहे. ते तर मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलंच आहे, पण मला त्याला थोडंसं ऑथेंटिक करायचं आहे. आणि दुसरं की महाशिवरात्रीला हे जे मिलन दाखवलं जातं शिव आणि शक्तीचं, हे क्रिएशनचं जे म्हणतो आपण, या दोघांचं मिलन झाल्यानंतर सृष्टी तयार झाली. त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी अशा गोष्टी लिहिल्या की शक्ती आणि एनर्जी एकच आहे, मॅटर आणि शिव एकच आहे. पण आता तुम्ही अध्यात्मात ह्या गोष्टीकडे कसं बघता? महाशिवरात्रीच्या दिवशी
असं काय झालं होतं, ही जी झाली कथा, ॲक्च्युली असं काय झालं होतं महाशिवरात्रीला, आणि आपण त्याचा महाशिवरात्रीचा कसा फायदा घेतला पाहिजे त्या दिवसाचा. सगळ्यात अगोदर मी एक गोष्ट सगळ्यांसमोर स्पष्ट सांगतो की ही एक मान्यता आहे की त्या दिवशी भगवान शिवांचं आणि माता पार्वतीचा विवाह झाला, असा कुठेही शास्त्रीय संदर्भ आपल्याला मिळत नाही. त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर आणि पार्वतींचा विवाह झालेला नाही आहे, ती तिथी नाहीच आहे. शंकराच्या भगवान शिवांची विवाह तिथी ही वेगळी आहे. त्या दिवशी कथा अशी आहे शिवपुराणामध्ये की भगवान शिवांचं चैतन्यरूपी लिंगरूपी प्रकाशमय लिंगरूपी या ब्रह्मांडाला सर्वप्रथम दर्शन झालं, म्हणून तो दिवस शिव प्राकट्यीकरणाचा दिवस म्हणून मानला जातो. जर कधी त्या दिवशी शंकर पार्वतीचा विवाह झाला असता तर आपल्याला आनंद उत्सव सांगितला असता, पण कोणत्याच ठिकाणी तुम्ही आनंद उत्सव साजरी करा असं सांगितलं नाही आहे. तुम्हाला त्या दिवशी जागं राहायचं आहे आणि तुम्हाला तटस्थ बुद्धीने स्वतःचं आत्मावलोकन करायचं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी सांगितलं. शिवजप करा. असं कुठं तुम्ही लिहिलं का शंकर पार्वतीचं लग्न रात्री झालं आणि तुम्ही फटाके फोडा, तुम्ही काही विशिष्ट काही पद्धती करा? तसं नाही आहे. त्या निर्गुण परमात्म्याचं ज्योतिरूपामध्ये ब्रह्मांडाला सर्वप्रथम दर्शन झालं, ह्या सृष्टीला, ह्या ऋषीमुनींना या त्याचं प्राकटीकरण झालं, म्हणून त्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा आणि या कथेचा काही एक संबंध नाही. वरतून आता तुम्ही शिवशक्ती म्हणतात, मी शिवशक्ती म्हणण्यापेक्षा तुम्ही जर ज्योतिषीय बघितलं, चतुर्दशी तिथी अगदी अमावस्याजवळची तिथी आहे. ही एकमेव अशी तिथी आहे की चंद्र आणि सूर्य एकाच राशीमध्ये असतात किंवा ते दोन्ही एक असतात. म्हणजे आत्म्याचा कारक सूर्य आहे, चंद्रमा मनसो जाता की मनाचा कारक चंद्र आहे. हा तो वेळ आहे की त्या वेळामध्ये पृथ्वीचं, चंद्राचं, सूर्याचं अंतर हे जवळजवळ बऱ्यापैकी जवळ असतं आणि तोच एक वेळ तुम्हाला स्वतःच्या साधनेसाठी साधायचा आहे. तिथे मन आणि आत्मा एक होईल आणि तुम्हाला आत्मप्रकाशरूपी लिंगाचं, चिन्हाचं, त्या शक्तीचं दर्शन होईल. अशीच ती महाशिवरात्री. हा त्यामागचा खरा अर्थ. ओके, फार सुंदर उत्तर दिलं. तुम्ही या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये एक प्रश्न गेला की जागरण असा शब्द आला तुम्ही, की जागरण करावं लागतं. आता माझा हाच प्रश्न असणार आहे गुरुजी, की महाशिवरात्रीला जागरण करा असं म्हणतात. त्याच्यात 2 प्रश्न विचारतो मी लागलेच, की महाशिवरात्रीला जागरण का करावं, आणि जागरण करताना नुसतं डोळे उघडून बसणं नाही, म्हणजे आडवा पडलो आहे आणि मग मी फक्त जागलो आहे रात्रभर असं नाही, तर पाठीचा कणा पण ताठ असावा, अशा 2 गोष्टी. तर मग महाशिवरात्रीला जागरण करावं आणि ते पण पाठीचा कणा ताठ ठेवून असं का सांगितलं जातं? सगळ्यात अगोदर जागरण, काही ज्या रात्री आहेत त्या रात्रींना जागरण सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची रात्र सांगितलेली दिवाळीची रात्र, नंतर जन्माष्टमीची रात्र, होलिका दहन ज्या दिवशी होतं ती रात्र, महाशिवरात्रीची रात्र आणि नंतर शरद पौर्णिमेची रात्र. ह्या दिवशी तुम्हाला स्वतःला जागं ठेवायचं आहे. जागं फक्त डोळ्यांनी नाही, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त ह्या सगळं तुम्हाला स्थिर करण्यासाठी एक रेषेमध्ये तुम्हाला यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही एक रेषेमध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्ही ते कसं तुम्ही जर कधी मी असा जागा बसलो, असं जर कधी मी बघत राहिलो तर माझं चित्त कुठेतरी मनोराज्य करायला सुरुवात करून देईल. मन चंचल, मन चंचल हा म्हणा कृष्ण, की आपलं मन चंचल आहे ना, तो त्याचं मनोराज्य करायला सुरुवात करेल. म्हणून त्याला एक हठयोगाच्या पद्धतीनुसार सांगितलं की तुम्ही तुमच्या पाठीचा कणा ताठ ठेवा. पहिला कारण त्याला एक हठयोगाच्या दृष्टिकोनातून, एक आपल्या साधनेच्या दृष्टिकोनातून त्याला एक अन्य महत्त्व आहे, वेगळं महत्त्व आहे. पण अगदी सर्वसामान्यमध्ये प्रत्येकाने त्या चैतन्याला स्वतःकडे बघत राहावं, त्या चैतन्याला तुम्ही ते अनुभवावं, यासाठी तुम्हाला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पण पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे तुम्हाला स्थिर ठेवायचे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये चौरंगीनाथांची कथा आहे. ती कथा अशी सांगते की त्यांचं जे काही हात असतात चौरंगीनाथांचे, त्याचा छेद केला जातो आणि एका चौरंगाने त्यांना बसून दिलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तू फक्त त्या दगडाकडे एक टक बघ. जर कधी तो दगड तू इकडे तिकडे पाहिलं तो दगड तुझ्यावरती पडेल, किंवा ती जी कथा सांगितली जाते. मला असं वाटतं की ही एक प्रकारची योगिक क्रिया सांगितलेली आहे. ही योगिक क्रिया आहे की तुम्ही एक क्षण तरी
त्या एक क्षण तरी तुम्ही त्या स्वतःच्या आत्मचैतन्याकडे तुम्ही एकदार बघा. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तो क्षण काय, तो हा क्षण आहे. तो क्षण तुम्हाला अनुभवता यावा म्हणून तुम्हाला तटस्थ बसायचं आहे, तुम्हाला जागे करायचं आहे. मी तुम्हाला संदर्भ देतो बघा. ईशान संहितेतला श्लोक आहे. तो श्लोक असा आहे की शिवरात्री व्रतम नामम सर्व पाप प्रणाशनम आचांडाल मनुष्यानाम भुक्ती मुक्ती प्रदायकम. संहिता म्हणते की शिवरात्रीचं जे काही व्रत आहे, शिवरात्र ही अशी आहे की सर्व पापाचा नाश करणारी आहे. सांडाळापासून ते मोठ्यातल्या मोठ्या श्रेष्ठत्व, सांडाळ म्हणजे एक विचारसरणी आपण म्हणू, दुर्विचार करणाऱ्या माणसाला सुद्धा किंवा जडत्व विचार ज्याच्यामध्ये आहे अशा व्यक्तीला सुद्धा पापातून मुक्त करणारी आणि अनुभूती देणारी ही रात्र आहे. त्या रात्रीला तुम्हाला स्वतःला जागी ठेवायचं म्हणून त्याला महाशिवरात्री म्हटलेलं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही ते ह्या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला त्याचा एक वेगळा अनुभूती येते. आता जर कधी मला माझं शरीर त्या देवाच्या नामस्मरणामध्ये करायचं तर मला त्या दिवशी विशिष्ट साधना सांगितलेली आहे. तर ती साधना काय काय आहे यावरती आपण चर्चा करणारच आहोत. बघा, जागरण आपल्या शास्त्रात जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये अनेक असे संदर्भ आपल्याला आढळतात की विशिष्ट रात्री तुम्हाला जागरणच करायचं आहे. हे जागरण कशासाठी? मध्यंतरी आता तुम्ही पाहिलं की शिवाच्या ज्या ज्या ठिकाणी शिव उपासना असते त्या ठिकाणी जागरणाला महत्त्व आहे. खंडोबाचा सुद्धा जागर असतो, जागरण गोंधळ. तर हे जागरण काय? हे जागरण, शिव म्हणजे चैतन्य आहे आणि निद्रा म्हणजे अविद्या आहे. मग मला जर कधी एखादं मला त्या चैतन्याला अनुभव जर कधी मला करायचं असेल तर मला जागं राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी जागरण त्या दिवशी विशेष सांगितलं, कारण की तो दिवसच असा आहे की चैतन्याचा प्रवाह त्या दिवशी सगळ्यात जास्त असतो. तुम्ही म्हणणार की मग शेवटचा दिवसच का निवडला गेला? मी उदाहरण तुम्हाला देतो. आता इथे आपल्याकडे दीपक चालला आहे, तर सुरुवातीला त्याची ऊर्जा आणि ज्यावेळी तो अख्खा दिवा संपत येईल त्यावेळी त्याची ऊर्जा, दोघांमध्ये तफावत आहे. सगळ्यात जास्त ऊर्जा आहे कारण की तो आता लयाला जाणार आहे. तर तोच एक दिवस आहे, ते वर्षामध्ये जी काही ऊर्जा एकवटली होती सृष्टीमध्ये ती आता लयाला जाणार आहे. तर तुम्ही त्या लयाला जाणाऱ्या शक्तीला स्वतःमध्ये तुम्ही मर्ज करा, स्वतःमध्ये तुम्ही अनुभवा. यासाठी महाशिवरात्री आपल्याला सांगितली जाते. म्हणजे चैतन्य म्हणजे शिव आहे आणि ते निद्रारूपी अविद्या म्हणजे ती रात्र आहे, म्हणून तिला तुम्हाला अनुभूतीसाठी महाशिवरात्री तुम्हाला सांगितली जाते. एका व्हिडिओमध्ये मी असं बघितलं होतं की महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण कुंडलिनीचा विषय काढतो तेव्हा मध्ये ते मूलाधार चक्रापासून सहस्राचक्रापर्यंत तुमची ऊर्जा प्रवाहित होत असते. पण महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वतेची मदत करतं असं मी ऐकून आहे त्याच्याबद्दल, की त्या दिवशी शिवांची ऊर्जा शक्तीच्या दिशेने जाते. तुम्हाला बऱ्यापैकी सोपं होतं ध्यान करणे किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी. हे खरं आहे असं? हो, मी म्हटलं ना तुम्हाला की सृष्टीमध्ये ती ऊर्जा अशी आहे. माझ्यामध्ये तुम्ही बघा, जर कधी तुम्ही सकाळ जर कधी तुम्ही पाहिली, सकाळी जेव्हा माणूस झोपेतून उठतो तेव्हा त्याच्यामध्ये एक नवं चैतन्य असतं. त्याच्यामध्ये तो, कारण की सूर्याचा तिथे प्रभाव आहे, सूर्य तिथे प्रेझेंट आहे, तुमच्यामध्ये ती ऊर्जा तिथे आली आहे. आणि रात्री तुम्हाला तिथे थकान येते, तुम्ही तिथे होतात. तर सौरमानानुसार तो दिवसच असा की त्या ठिकाणी चंद्र आणि सूर्य एका रेषेमध्ये आहेत, त्यामुळे दोघी ऊर्जा तुम्हाला अनुभवता येतात. तो दिवस तसा आहे. आणि ऊर्जेचा प्रवाह हा खालून वर आणि वर खाली ह्या अशाच पद्धतीने त्यावेळेला जास्त होतो. म्हणूनच आपल्याला योग्य साधनेमध्ये सांगितलं की तुम्ही तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा, कारण की पाठीचा कणा किंवा जागं राहणं म्हणजे तुमची सुषुम्ना जागृत करणं. सुषुम्नाचा विचार नाही करणार तोपर्यंत तुम्हाला त्या चैतन्य फील नाही होऊ शकत. यासाठी पाठीचा कणा त्या दिवशी ताठ ठेवा. घरोघर शिवाची उपासना केली जाते, ह्या पद्धतीने केली जाते. मी तुम्हाला एक छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो आता. तुम्हाला आता लक्षात आलं की ते दाखवायला पाहिजे तुम्हाला. आता आपल्याला भारत कशी बघायची सवय नकाशामध्ये हे अशी. मी हे माझं पुस्तकामध्ये थोडंसं उल्लेख केला आहे असा. आता फक्त एक गंमत म्हणून दाखवतो मी तुम्हाला. आपण भारत असा बघतो, मी याला असा बघतो, ठीक आहे. आता जर मी असं बघितलं तर जसं आपण आता महाशिवरात्रीचा विषय काढला ना की मूलाधारपासून आपण सहस्त्रापर्यंत जातो, तसं जर आपण बघितलं तर काश्मीर जो आहे आपला तिथं शारदा पीठ होतं, ठीक आहे.
आणि जो सगळ्यात खाली आपण पॉईंट म्हणतो, आता खाली म्हणजे माझ्या दृष्टीने हा वरचा पॉईंट आहे की इथे आपण रामेश्वरम आहे समजा त्या टोकाला, तर याच्यामध्ये ना बरोबर 7 शिवलिंग येतात एक सरळ लाईनमध्ये. मी ते एडिटिंगमध्ये तुम्हाला दाखवत होती तशी, की त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत 7 महादेवाचे एक हे येतात, ते 7 चक्रांना रिप्रेझेंट करतात. तर असं म्हणतात की भारतभूमी पण अशीच आहे आपल्या शरीरासारखी, की जिच्यामध्ये पण ते 7 चक्र त्याच फिक्स लोकेशनला पण आहे, आणि जेणेकरून आपल्याला ते शिव ते शक्तीपर्यंत जाण्याचा मार्ग आपल्या नकाशावर सुद्धा दाखवतो. आणि आपल्या नकाशात बऱ्याच काही गोष्टी अशा पण आहेत. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर बघितलं ह्याच अँगलमध्ये, जसं मी तुम्हाला ह्या दिशेने भारत दाखवतोय, तर तुम्हाला दिसेल इथे थोडासा एक गरुडसारखा एक चेहरा दिसतोय बघा, जो गुजरातचा आहे. तर त्याच्यामध्ये अजून एक गंमत अशी आहे की त्याचे 2 पंख दिसतात तुम्हाला बघा बाजूला मोठाले, ठीक आहे. हा जो इराणपर्यंत दिसतो, आणि हा जो चेहरा आहे याचा जो डोळा दिसतोय बघा तुम्हाला, हा डोळा म्हणजे गिरनार आहे ॲक्च्युली. सुंदर, ठीक आहे. आणि ह्या गिरनारच्या वरती जर बघितला, आता हा गरुडाचा चेहरा आहे, त्याच्या माथ्यावर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सोमनाथ टेम्पल दिसेल, ठीक आहे. वेळाला सोमनाथ टेम्पल, आणि बरोबर जी चोच आहे तिथे तुम्हाला द्वारका. सुंदर. तर मग मी मुद्दा म्हणून भारताचा नकाशा असा दाखवायचा प्रयत्न करतो की जो भारतवर्षे, भूखंडे वगैरे अशा ज्या गोष्टीमध्ये दाखवण्यात आहे. तर कुठे ना कुठे ते महाशिवरात्रीचा पण कन्सेप्ट आपल्या भारतीय नकाशामध्ये अशा पद्धतीने दाखवलं आपल्या शरीरासारखं, जसं तुम्ही आता सांगितलं. एक मुद्दा म्हणून मी तुम्हाला पॉईंट हायलाईट केला की सायंटिफिकली जरी कोणाला विचार करायचा असेल की हा दिवस किती महत्त्वाचा आहे, तर तो असं पण तुम्ही बघू शकता. अगदी बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता महाशिवरात्रीला, हे झालं खूप टेक्निकल नॉलेज किंवा एकदम शास्त्रातलं नॉलेज किंवा अध्यात्माचं नॉलेज. आता सामान्य व्यक्तींना हेच असतं की आता मी महाशिवरात्रीला काय करू, तर त्या लोकांसाठी हा प्रश्न आहे की महाशिवरात्रीला घरच्या घरी मी कशी पूजा करू शकतो जेणेकरून मला महाशिवरात्रीचा लाभ मिळेल आणि महादेव प्रसन्न होतील. महादेव हे एकमेव असं दैवत सांगितलं आहे. जर कधी तुम्ही सिद्ध शिवतंत्राचा जर कधी अभ्यास केला तर त्या तंत्रामध्ये सांगितलेलं आहे की एकमेव अशी दैवत आहे शिव जी विना पूजा विना साधना प्रसन्न होऊ शकते. त्या व्यतिरिक्त शिवाला काहीच करण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त ती भावना मात्र संतुष्ट. त्यांचा स्वभावच शिवांचा तसा आहे की ते काही न करता सुद्धा बरेच काही प्रदान करून देतात, आणि प्रदान करण्याचा दिवस किंवा त्याचं त्या स्वरूपाला समजण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे. तर ह्याच दिवशी तुम्हाला आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला 4ही प्रहर सोबत दिवसभरामध्ये सकाळी एकदा पूजा होते, मध्यान्ह म्हणजे दुपारीला एक पूजा होते, प्रदोष काळामध्ये पूजा होते, मध्यरात्रीला पूजा होते, आणि बरोबर निशित काळ म्हणजे साधारण 2 ते 3च्या काळामध्ये सुद्धा शिवांची पूजा होते. ह्या वेळेमध्ये तुम्हाला शिवांचं जप करायचं आहे. तुमच्याकडे शिवलिंग असेल, शिवलिंगाला जे काही तुमचं शिव तुमच्याकडे उपस्थित आहे त्या शिवलिंगाचा तुम्हाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, दुधाने अभिषेक करायचा आहे, पंचाक्षरी मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे, बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे, त्रिदलम त्रिगुणाकारम. तर जे काही त्रिदल आहे, बिल्व तुमच्याकडे जेवढं तुम्हाला अवेलेबल होतं आहे, स्वकष्टाने, ना की ते झाडा फांद्या छाटून हे करणं, यथाशक्ती जे तुमच्याकडे उपस्थित होतं आहे त्याने तुम्हाला अर्चन करायचं आहे. आणि अर्चन करून तुम्हाला पंचाक्षरी मंत्राने तुम्हाला साधना करायची आहे. वेगवेगळ्या साधनेचे प्रकार सांगितलेले शिवलीलामृतामध्ये. तुम्ही दीप आराधना करू शकता, तुम्ही नृत्य आराधना, तुम्ही गायन सेवा, तुम्ही तुमची कला परमेश्वराला अर्पण करून तुम्ही परमेश्वराचं नामसंकीर्तन करू शकता, भजन करू शकता. तुमच्याकडनं ते पण नाही जमू शकत तर तुम्ही योग साधना करून शिवाला प्राप्त करू शकता. तुम्हाला ते जरी नाही जमलं तर जे तुमच्या शरीराने होणार आहे पंचाक्षरी नमः शिवायाचा जप करत तुम्हाला ते बिल्वपत्र अर्पण करायचं आहे. ही साधना त्या दिवशी महत्त्वाची आहे. म्हणजे काही पण करा, काही म्हणजे अगदी ते मोठमोठ्या आवाजामध्ये गाणे ऐकणं किंवा शिवाचे भजन म्हणणं, शिवरात्री त्याच्यासाठी नाही आहे. शिवरात्रीला एकांतवास सांगितलेला आहे. त्या दिवशी तुम्हाला एकांतात बसायचं आहे. शिव चैतन्य आहे ना, ते गर्दी गोंधळामध्ये घोघाटामध्ये तुम्हाला ते चैतन्य कसं अनुभवता येणार आहे? तुम्हाला स्वतःमध्ये ते हे करायचं आहे ना, म्हणून एकांतवास सांगितलेलं आहे त्या आपल्या ग्रंथामध्ये. एकांतवास करावा. एकांतवास केल्यानंतर तुम्हाला शिवाची आराधना करायची आहे. मी जरी आता रात्रीला मध्यरात्रीला बसतो आणि मी ध्यान करतो म्हटलं तर मला झोप लागेल.
निद्रा देवीचं आधिपत्य माझ्यावरती राहील. मग निद्रा लागू नये म्हणून माझ्या शरीराला मला काहीतरी कृती द्यायची आहे. मग मी बिल्वार्चन करणार, मी दीप आराधना करणार, जेणेकरून मी माझ्या शरीराला त्या सगळ्या गोष्टीची सवय होणार आणि बरोबर निश्चित काळामध्ये माझ्या शरीराला त्याची एक अवस्था टप्पा मी जर कधी पार केला, मला सहज माझं ध्यान मी अंतर्मुख होणार आहे. बहिर्मुखाची तर साधना करायची आहे, पण मी अंतर्मुख झालो पाहिजे म्हणून मला त्या पद्धतीचं निश्चित काळामध्ये ती साधना करायची. तर तुम्ही या चारही काळामध्ये नमः शिवाय मंत्राचा जप करत तुम्ही बिल्व पत्र अर्चना, भस्म अर्चना, दीप आराधना तुम्ही करू शकता. ओके. ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही आत्ता बोलताना बोलले की नमः शिवायचा मंत्र जाप करायचा. आम्ही सर्रास ऐकतो की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हो, पंचाक्षरी मंत्र तसाच आहे, पण आता प्रणव कसं काय आपण उच्चारण करणार म्हणून मी फक्त नमः शिवाय म्हटलं. बरं, ठीक आहे. तुम्ही बेलपत्राचं पण सांगितलं. हो, थोडंसं एक थोडक्यात सांगू शकता का तुम्ही की बेलपत्र का महादेवाला प्रिय आहे? स्कंद पुराणातला मी तुम्हाला संदर्भ देतो, मी शोधला आहे. अर्पितान्यपि बिल्वानी प्रक्षल्यापि पुनः पुनः शंकरा अर्पणयानी न नानी यदि क्वचित. स्कंद पुराणामध्ये सांगितलं आहे की तुम्ही बेलपत्र शिवाला धुवून जरी अर्पण केलं तरी देखील ते शंकराला प्रिय आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. तर जेव्हा तुम्ही सत्व, रज आणि तम या तिन्ही तत्वाच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाणार, ते तत्वच म्हणजे शिव आहे. म्हणून ते त्रिदल बेलपत्र त्या भगवान शिवांना अर्पण करायचं आहे. का? या तिन्ही तत्वाच्या पलीकडे तुम्हाला जायचं आहे. त्रिजन्म पाप संहार. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे जे आपण ज्या सर्वसामान्य जे पाप समजतात, शास्त्राला तेवढाच अर्थ इथे अपेक्षित नाही आहे. पाप म्हणजे काय? मी स्वतःला शरीर समजणं, ह्या सर्वात मोठं पाप आहे. मग मला माझ्या ह्या शवरूपामध्ये मला शिवाचं दर्शन कसं होणार आहे? तर जेव्हा मी या तीन तत्वाच्या पलीकडे जाणार आहे. मग हे मला सदैव मला ते समजावं म्हणून मी ते बिल्वपत्र त्या भगवान परमेश्वराला अर्पण करणार आहे. म्हणून त्या दिवशी बेलपत्राने आराधना ही विशेष सांगितलेली आहे. पण मी तुम्हाला हे पण सांगतो, शिवपुराणामध्ये आपल्याला असाही संदर्भ भेटतो की ज्या व्यक्तीने स्वतःच्या हाताने बिल्ववृक्ष लावलेला आहे, तो जो त्याचा संगोपन करतो, त्याच वृक्षाचं बिल्वपत्र भगवान शिवाला प्रिय आहे. आपण आजची परिस्थिती पाहिली त्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त बेलाच्या वृक्षाची हानी होत असतात. ठीक आहे, आज सगळीकडे सिमेंटचे जंगलं झाले, प्रत्येक माणसाला ते शक्य नाही, पण कमीत कमी तुम्ही त्या श्रद्धाभावाने करा. 5 किलो 10 किलो बेलपत्र आणण्यापेक्षा तुम्ही स्वतः एक बेलपत्र तरी वाहा, किंवा तुम्ही साधना तशी पद्धतीने करू शकता. पण एक असा संकल्प पण करू शकतो ना की मी ह्या महाशिवरात्रीला एक बेलाचं वृक्ष जगवेल, तरी मी त्याचं संगोपन तरी करेल. बरोबर. आणि नंतर पुढच्या वर्षी मी तेच बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करेल. तर 1000 बेलपत्र वाहण्यापेक्षा मला असं वाटतं त्या बिल्ववृक्षाचं जर कधी तुम्ही संगोपन केलं, आणि बिल्ववृक्ष तर त्याच्या मुळामध्ये माता लक्ष्मीचं स्थान सांगितलेलं आहे, त्याच्या खोड्यामध्ये विष्णूचं स्थान सांगितलेलं आहे, ब्रह्माचं स्थान सांगितलेलं आहे, शिवाचं स्थान सांगितलेलं आहे. तर बिल्वाला पौराणिक तर महत्त्वाचं आहे, पण मी एक वेगळं आयुर्वेदामध्ये त्याचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय आहेच काय? एक गोष्ट भगवान शिवांना बघा, तुम्ही पाहिलं ना, धोत्र्याचं फूल सांगितलेलं आहे, बरोबर, धोत्र्याचं फळ सांगितलेलं आहे. आणि हे ज्या गोष्टी समाज दुर्लक्षित करतो ते सुद्धा शिवाने ग्रहण केलेलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा परमेश्वर असू काय शकतो? ज्याचा त्याग करतो आहे त्याचा सुद्धा स्वीकार शिव करतो आहे. जो शव स्मशानामध्ये जातोय त्याचा सुद्धा स्वीकार शिवाने केला. यापेक्षा श्रेष्ठ दैवत असू काय शकतं हे सांगण्यासाठी. आणि तुम्ही नीट जर कधी बघितलं ना, तर भगवान शिवांच्या डोक्यावरती गंगा आहे. भगवान शिवाच्या मस्तका ते गंगेचं निवास सांगितलं आहे. परत तिथे जलतत्व आलं. ठीक आहे, आता आयुर्वेदिक ग्रंथाचं जर कधी अध्ययन केलं तुम्ही, तर धोत्रा किंवा बेल हे जे फळं, हे सगळे शरीरातलं जलतत्व बॅलन्स करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. आणि उष्णता सुद्धा बॅलन्स करण्यासाठी यूज केलं जातं. तर मला हेच सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला गरजेच्या आहेत. आपल्या त्या काळावेळेला त्याची सध्या त्याची गरज आहे. आणि
वैदिकतेनं तुम्ही जरी बघत असलात तरी आध्यात्मिक आणि योग साधनेतून जर कधी तुम्ही बघितलात तर ज्यावेळी तुमची कुंडलिनी सहस्रारामध्ये जाते त्यावेळी तुम्हाला ते जे सहस्रार जी धारा आहे त्यातून तुम्हाला सदैव वर्षा होत असते. हे दाखवण्यासाठी सुद्धा त्यांच्या डोक्यामस्तकावरती गंगा धारण करताना दाखवलेलं आहे. बघा ना तुम्ही, गंगाची धारा त्याचं म्हणजे तो प्रवाहच असा आहे की तो खालून पण वर जाणार आणि वरून पण खाली जाणार, असा तर शिव उपासक किंवा त्याची साधना केल्या आणि तुमची ऊर्जा तशा पद्धतीने जाऊ शकते. म्हणून या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या दाखवलेल्या आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये ही गोष्ट खूप चांगली आहे की तुम्ही आपण जसं बोललो होतो की आधीच्या पॉडकास्टमध्ये की ही एक जीवन पद्धती आहे आपल्या धर्मामध्ये आणि प्रत्येक गोष्टीला वाचवण्यासाठी एक महत्त्व पण दिलं. एक देवाची गोष्ट किंवा पुराणामध्ये आपण म्हणतो, पुराणामध्ये एक तरी गोष्ट चांगली आहे की बाबा तुम्ही त्या गोष्टीला टिकवायसाठी तरी प्रयत्न करता, निसर्गाचा बॅलन्स ठेवण्यासाठी. जसं आपण सांगितलं की बेलाचं तितकं महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये. महादेवाच्या लिंगांना पण एक उष्णतेचं स्वरूप मानलं जातं, ऊर्जेचं स्वरूप मानलं जातं. मग तिला शांत करण्यासाठी पण बेलाचं पान तसंच ते पण आयुर्वेदानुसार असंच दाखवलं जातं की तुमच्या शरीराची जी 10 आहे उष्णता आहे, जी एनर्जी तिला थंड करण्यासाठी बेलाच्या पानांचा ज्यूस पण दिला जातो. हो, म्हणजे हे सगळं किती सुंदर पद्धतीने मेसेज पुढे गेलेलं आहे आता पिढ्याने की हे पण वाचवणं किती महत्त्वाचं. जसं तुम्ही सांगितलं की शिवरात्रीला ते झाडं लावणं पण महत्त्वाचं आहे. काय माहीत की तुम्हाला ती पूजा पण साध्य होईल आणि आध्यात्मिक उन्नती पण होईल आणि शरीराची पण उन्नती होईल. बरोबर. गुरुजी, शिवलिंगाच्या रूपातच महादेवाची पूजा केली जाते. हो, ठीक आहे. पण आता शिवलिंगाबद्दल काही प्रश्न आहेत माझे. आता हा जेवढी शिवलिंग शब्द वापरतो ना, तर खूप सारे व्हिडिओज मी असे पण बघितलेले की महादेवाच्या लिंगाला शिष्णाचं रूप दिलं, म्हणजे तसं ते शिष्ण आहे असं म्हणून सांगितलं जातं. तर पहिली गोष्ट हे मला पहिले सांगा की शिवलिंग नक्की काय आहे आणि हे व्हिडिओ सांगतात हा दावा तसाच आहे का? शिवलिंग, लिंग या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये सांगितला आहे चिन्ह, प्रतीक, की असं प्रतीक की ते प्रतीक संपूर्ण युनिवर्सला रिप्रेझेंट करतं. त्या चैतन्याला आकार कसला आहे? कसलाच नाही, तो निराकार आहे, तो निर्गुण आहे. तर त्या चैतन्याचं फॉर्मेशन दाखवण्यासाठी त्याला त्या पद्धतीचं स्वरूप दाखवलं गेलं आहे. जर कधी तुम्ही आकाशगंगा जरी पाहिली तर सेंटरमध्ये एखादी आपल्याला ते रूप दिसतं आणि त्याच्या साईडला संपूर्ण आकाशगंगा आदी त्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर ब्रह्मांडामध्ये सुद्धा उत्पत्ती शिवलिंगाची तशीच आहे. तिथे शिवशिष्ण शब्दसुद्धा वापरू शकले असते ना, तिथे लिंग वापरले. लिंग या शब्दाचा अर्थ होतो चिन्ह, प्रतीक, ते दाखवण्यासाठी की ते निराकार ब्रह्म निर्गुण रूपात आहे, चैतन्य रूपात आहे आणि त्याला कोणताच फॉर्म नाही आहे. जर कधी त्याला फॉर्म दिला तर माझी विचारशक्ती क्षीण होईल ना, म्हणजे माझं मग देवाचा हा अवतार, तो अवतार आदी सगळ्यामध्ये माझी बुद्धी हे होऊन जाईल. पण जेव्हा मी त्याला निराकार रूपात जर कधी मला त्याला त्या आकारामध्ये मी जर कधी बघू शकेन तर मी एकाग्र होऊ शकेल. यासाठी लिंग म्हणजे शिष्ण नव्हे, लिंग म्हणजे चिन्ह आणि प्रतीक हा तसा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर मग घरात शिवलिंग असणं आवश्यक आहे का? आपल्या धर्मामध्ये आता बोललं नाही पाहिजे पण ही सत्य परिस्थिती आहे. जेवढा अन्याय शिव ह्या परमेश्वरावरती झाला तेवढा अन्याय खरंच कुणावरती नाही झाला. शिवांच्या विषयी एवढ्या चांगल्या म्हणजे इतक्या काही भ्रांती निर्माण करून टाकल्या की शंकराच्या मंदिराकडे लोक फडकणं सुद्धा बंद झालं होतं. आता काळ वेगळा आला आहे. आता महान लोकांचं पदार्पण झालं या सगळ्या कार्यामध्ये, त्यामुळे भगवान शिवाची आस्था खूप वाढली. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी खूप काही एक वेळेला त्या पारावरच्या मारुतीचे दिवस बदलायचे पण शिवमंदिराचे दिवस बदलत नव्हते. कारण की लोकांच्या मानसिकतेमध्ये हेच होतं की शिव म्हणजे वैराग्याचा देवता आहे, त्याच्याकडे जायचं नाही. तुम्ही जर कधी गेलात जळगाव साईडकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये आजही संदर्भ आहे की घरातलं शिवलिंग उचलून तुळशीजवळ ठेवतात. म्हणजे इतकं त्याबद्दल शिवाबद्दल ते राजराजेश्वर आहे, चंद्रमौलीश्वर आहे. अशा चंद्रमौलीश्वर शिवांना घरामध्ये स्थानसुद्धा लोकांनी दिलं नाही आहे. तर घरामध्ये शिवलिंग असणं हे आपल्याला आदी जगद्गुरू शंकराचार्यांनी पंचायतन पूजन सांगितलेलं आहे. म्हणजे शिवांचं पूजन, विष्णूंचं पूजन, सूर्याचं पूजन, देवीचं पूजन आणि गणपतीचं पूजन ते आपल्याला अनिवार्य आहे आणि त्याला आपल्याला त्या रूपातच भजायचं आहे. त्यामुळे घरामध्ये शिवलिंग असावं आणि ते पूर्ण भरीव असावं. पोकळ शिवलिंग
केव्हाही नसावं. आता अनेक गोष्टी लोक ॲड करत राहतात. कोणी नाग हे करतं, कोणी काय करतं. ती कलाकारी आहे. त्याला असूनही तसं काही आपल्याला म्हणता येत नाही, किंवा नसलं तरी त्याचा काही तसा हे नाही. मी म्हटलं ना, शिवलिंग म्हणजे तो निर्गुण परमात्मा. शिवलिंग घरामध्ये नर्मदेश्वर केव्हाही उत्तम आहे. बाणलिंग सांगितलं गेलेलं आहे. नर्मदेश्वर लिंग, बाणलिंग वेगळं आहे. बाणलिंग म्हणजे काय की नर्मदेच्या पात्रामध्ये जेव्हा अनेको वर्ष एखादी दगड सतत फिरत राहतो, तो स्वयं गुळगुळीत होतो आणि पूर्ण सफेद होतो. त्याला बाणलिंग म्हटलेलं. आणि तो छोटासा येतो. त्या बाणलिंगाला अत्यंत महत्त्व दिलं आहे. नंतर आता बऱ्याच ठिकाणी नर्मदेश्वर घडून बनवल्या जातात, पण त्याला शास्त्र निषिद्ध आहे. असं नर्मदेश्वर असं कट करून वगैरे बनवल्या जात नाही. नर्मदेश्वर अप्राकृत रूपामध्येच ते असतं. जसं शाळीग्राम शिला आहे तसं नर्मदेश्वर घरामध्ये असावे. बाकी फक्त जे लिंग आहे, परमेश्वराचं जे स्वरूप आहे हे निर्गुण आहे. त्यामुळे फक्त शिवलिंगच असावं घरामध्ये. त्याची पूजा कशी करायची? नित्य आराधना तंत्रशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो शिवाकडे, ज्याच्या घरामध्ये शिवलिंग स्थापित आहे, तो जर कधी शिवाकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला ब्रह्महत्येचं पातक सांगितलेलं आहे. दुर्लक्ष का म्हणजे काय आवश्यक आहे? शिवाला पहिला तर असं विशेष काही अनुष्ठानाची आवश्यकता नाही आहे. केलं तर अधिकस्य अधिक फलम. मी सर्वानुमते अगदी सर्वसामान्याला पचावं असं सांगतो आहे. देवाला काय प्रिय आहे? रोजचं पाणी, भस्म अर्पण, बेलपत्र असेल किंवा फूल असेल त्याचं अर्पण, आणि छोटासा जप. हे नित्यकर्म आहे. हे तुम्हाला करावं लागणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. मी जेव्हा महादेवांच्या मंदिरात जातो, मी घृष्णेश्वर मंदिरात गेलो होतो, मला जवळच आहे घरापासून. तर मी जेव्हा जातो तेव्हा मला अर्ध वस्त्र काढायला सांगतात. म्हणजे चालतच नाही, चमड्याच्या गोष्टी चालत नाही वगैरे. पण मला प्रश्न तेव्हा असा पडला होता की मी जेव्हा आजूबाजूला लोक दर्शन घेताना बघत होतो तेव्हा मला प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने महादेवाचं दर्शन घेत होता. म्हणजे कोणी जेव्हा मी एंटर करायच्या आधीच कोणीतरी नंदीच्या कानात बोलून मग आतमध्ये दर्शन घेत होतं. कोणी त्याच्या 2 शिंगावर बोट ठेवून त्यामध्ये महादेव बघत होते. मग आतमध्ये गेल्यानंतर गर्भगृहात गेल्यानंतर जल वगैरे टाकून त्यानंतर मग आपलं डोकं शिवलिंगावर ठेवून किंवा कोणी दोन्ही हाताने स्पर्श करत होता. तर मी फार कन्फ्यूज झालो की नेमकं योग्य पद्धत कोणती आहे. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मी महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर काय योग्य पद्धती, मी ते महादेवाचं दर्शन कसं घ्यायला पाहिजे? याला अनेक मतांतरं खूप काही आहेत. आणि आजकाल ह्या रीलच्या जमान्यामध्ये अनेक लोक नवीन नवीन शोध लावतात. पूर्वी एवढं काही नव्हतं. सर्वसाधारण एकच पद्धत आहे की जेव्हा तुम्ही शिवलिंगाच्या दर्शनासाठी जेव्हा शिवमंदिरामध्ये दर्शन करता तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नंदीचं दर्शन करायचं आहे. आणि त्या जे तुम्हाला त्यांचं शिंग दिसत आहेत नंदीचे, त्या शिंगातून सर्वप्रथम तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. ते तुम्ही जातानाही घेऊ शकता किंवा सर्वप्रथम त्यांचंही दर्शन घेऊ शकता. का घेऊ शकता? यामध्ये एक सायकोलॉजिकली कारण आहे. शिव हे जे चैतन्य आहे, मी ज्या वातावरणातून मी आलेलो आहे त्यावरती माझ्या विचाराचा त्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव आहे. आणि चैतन्य जे आहे हे मला जेव्हा मी मेंटली एकदम शांत होईल तेव्हाच मला ते चैतन्य अनुभूती येणार आहे. म्हणून सर्वप्रथम ती एक्सरसाइज आहे. आपल्या बुद्धीला दिसतंय का, तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो अगोदर मेसेज आहे की तू आता शिवाच्या मंदिरात आलाय, आता तुला शांत व्हायचं आहे, तुला इनर पीस शोधायचं आहे, तुला आत्मिक प्रवासाकडे तुला जायचं आहे. नंतर तो व्यक्ती शिवमंदिरामध्ये जातो. नंदीच्या कानातलं काय? आता ही श्रद्धा आहे, त्याला काही तसा शास्त्रीय बेस नाही आहे की तुम्ही नंदीच्या कानात सांगा. हे बॉलिवूडने दिलेली देण आहे आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे तसं काही नाही आहे. नंतर शिवांचं जेव्हा तुम्ही दर्शन घेता तर त्यावेळी सांगितलं आहे की मी ज्या माता पार्वती बरोबर शिवांच्या मागे असतात, समोर गणपतीजी असतात, त्यामुळे ह्या दोघांमध्ये न बसता अगदी एका कोपऱ्याला भगवान शिवाचं तुम्ही दर्शन घ्यायचं. तुम्ही त्यांना स्पर्श पण करू शकता. आता शिवपुराणामध्ये पण खूप डिटेली सांगितलेलं आहे, पण आपण दर्शन घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो. लिंगावर डोकं ठेवून श्रद्धा आहे, श्रद्धेच्या याच्यामध्ये ते बसतं. त्याला असं विशेष असं कारण नाही आहे. पण मुख्यतः केव्हाही मूल मूर्तीला स्पर्श करू नये. हां, ज्योतिर्लिंगामध्ये काही ठिकाणी ते अलाव आहे, तर त्यावेळी तुम्ही तेवढं करू शकता. पण दुरून दर्शन घ्यावं. घराजवळचं मंदिर असेल, नवनिर्माण त्याचं झालं असेल तर तुम्ही त्याला स्पर्श करू शकता. इथे विषय ज्योतिर्लिंग किंवा मोठ्या मंदिराचा आपल्या शास्त्रसंदर्भ सांगितला. कॉलनीच्या मंदिरामध्ये ते नियम लावू नका. ते तुम्ही तुमच्या हाताने
जशी तुमची श्रद्धा आहे तसं तुम्ही करू शकता. आणि जी पद्धत सांगितली की टाळ्या वाजवा, विशिष्ट आवाज काढा, मी तेच म्हणतो ही एक एक्सरसाइज आहे तुमच्या बुद्धीला जागृत करण्याची. मी विशिष्ट काही आवाज करणार, टाळ्या वाजवणार, काही चुटकी वाजवणार, हुर काहीतरी आवाज करणार, हे एक वेगळं आहे. पण जो आत्मिक साधक आहे, ज्याला खरंच शिवप्रती प्रेम आहे, त्याने टाळे वाजवली काय, चुटकी वाजवली काय, त्याने शिव म्हटलं की त्याच्या डोळ्यात पाणी येणार आणि तो शिवाला फक्त बघत बसणार. हे तत्त्व तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही कोणत्या अवस्थेत आहे तुम्ही विचार करावा, त्यानुसार तुम्ही कृती करावी. पण असं केलं, चुटकी नाही वाजवली, हुरहुर नाही केलं तर तो शिव पावणार नाही, असं काही नाही आहे. ओके. मला उपवास सहसा सहन होत नाही गुरुजी, आणि त्यामुळे मी वर्षातून काही ठराविक दिवशीच उपवास धरतो. बरोबर. एक महाशिवरात्री आहे, कार्तिकी आणि आषाढी एकादशी. पण मग महाशिवरात्रीला मी धरतो. पण मला आज त्याचं रिझन पण जाणून घ्यायचं तुमच्याकडून की महाशिवरात्रीला उपवास का धरावा. आपले जे काही विचार येतात, आता मी दोन्ही गोष्टी सांगतो. उपवास खरा अर्थ, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे किंवा जाणे. आपलं देवाच्या जवळ जायचं आहे, त्या चैतन्याच्या जवळ जायचं आहे. पण ही एक प्रक्रिया आहे की जड अन्न अस्थिर मन, जड मन, हलकं अन्न स्थिर मन. तुम्ही स्थिर झाला पाहिजेत. मला दिवसभर बसायचं आहे ना, मला शिव आराधना, शिव उपवास म्हणजे मला दिवसभर शिवाच्या सानिध्यामध्ये बसायचं आहे. तर मी जर कधी जास्त खाऊन बसणार आहे तर माझ्यामध्ये जडत्व येणार आहे, मी एकाग्र नाही होऊ शकणार आहे. म्हणून हलका आहार सांगितलेला आहे. मग तो हलका आहार साबुदाण्याची खिचडी आणि रवा ते नाही आहे काही. हलका आहार आपल्या शास्त्राने सूचित केला आहे. तुमची तेवढी शारीरिक स्थिती असेल तर तुम्ही हलका आहार घेऊन. काय घेऊ शकतो त्या हलका आहारामध्ये? आता ही ज्याचे त्याच्या जे तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात, जे तुमची श्रद्धा सजेस्ट करते. पण ज्या लोकांचा पित्त प्रकोप आहे त्यांना फक्त फळावरती राहून चालणार नाही, त्यांचं पित्त वाढेल. तर मला असं वाटतं की जे तुमचे तज्ज्ञ आहेत त्यांचा तुम्ही योग्य सल्ला घेऊन तुमचा हलका आहार तुम्ही तो ग्रहण करावा. आणि तुमची ते पित्त वाढून आजारी पडून गोळ्या घेण्यापेक्षा हलका आहार घेऊन साधना केलेली केव्हाही उत्तम. हलका आहार घ्या, ते तुमच्यासाठी खूप उत्तम आहे आणि चांगलं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हलका आहार घेता तर तुमचं मन हे सूक्ष्म होतं आणि तुम्हाला अनुभूती येते. जोवर तुम्ही अनुभूती, काय जडत्व असल्यामुळे तुम्हाला अनुभूती नाही आली, ती अनुभूती आली पाहिजे. यासाठी आपल्याला आहार, उपवासाचं आपल्याला महत्त्व तसं दिलेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मी असं ऐकून आहे की खूप साधू असे सांगतात की त्या दिवशी तुम्ही मंत्र सिद्ध करू शकता. हो, हे एक सत्य आहे का? जर असेल आहे तर मी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणता मंत्र म्हणायला पाहिजे आणि मला कोणते कोणते मंत्र मी सिद्ध करू शकतो? मी एक सांगेल की कोणताही मंत्र असा ऑनलाईन तर आपल्याला घेता येत नाही. त्याची मूल दीक्षा आपल्याला असणं गरजेची आहे. जो तुम्हाला गुरुप्रदत्त मंत्र असेल त्याची तुम्ही साधना करू शकता. पण शिवपंचाक्षरी मंत्र, नमः शिवाय, प्रणव लावून मंत्र होतो, तर त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तो जास्तीत जास्त तुम्ही ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा, महामंत्राचा तुम्ही जप करू शकता. तुमच्या समस्येवरती डिपेंड आहे. जर कधी तुम्हाला आर्थिक अडचणी असेल तर त्या दिवसापासून सुरू करून तुम्ही एखादी स्तोत्राचा पाठ करू शकता. दारिद्र्य दहन शिवस्तोत्र आहे, त्याचा तुम्ही पाठ करा. त्याच्याने तुमच्या जीवनामध्ये चांगला सकारात्मक बदल होईल. वरतून पौराणिक शिवस्तुती आहे, पौराणिक रुद्रसूक्त आहे, त्याचं तुम्ही पाठ करून भगवान शिवाची आराधना करू शकता. वेगवेगळ्या अभिषेकाचा पुण्यफळ सांगितलेलं आहे. दुधाचा अभिषेक, दही, पंचामृत आणि उसाचा रस देवाला अत्यंत प्रिय आहे. त्याच्याने तुम्ही परमेश्वराला अभिषेक करू शकता आणि ते एकांत करून तुम्ही ते करावं. तुम्हाला त्याचा अनुभव चांगला येतो. अशी तुम्ही साधना करू शकता. मी श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ जवस, शिवमूठ तीळ, शिवमूठ तांदूळ वगैरे बघतो. मी ह्या गोष्टी महाशिवरात्रीला करू शकतो का? धान्य उपचार जेव्हा तुम्ही अष्टद्रव्य किंवा अनेक द्रव्याचं तुम्ही त्याच्यामध्ये करता त्यावेळी धान्यामध्ये पाणी टाकून सुद्धा शिवाला अभिषेक सांगितलेला आहे. तुम्ही तुमचं मन, अंतर्मन काय म्हणतं त्यावरती हे डिपेंड आहे. पण आता बघा, आता आजची स्थिती मी सांगतो, जरी त्याला शास्त्रीय आधार असले पण तुम्ही पाहिलं असेल शिवमंदिरामध्ये लोक धान्य मूठ वाहतात किंवा काही वाहतात. ते वाहिलं पाहिजे, चांगलं आहे, पण त्याच्याने ते सगळ्या ब्लॉकेज तिथे होऊन जातात, पाणी जाऊ शकत नाही आणि विशिष्ट वास त्या धान्याचा येतो. तर मी तुमच्या मते सांगतो की जर कधी तुम्ही ते वाहत असाल तर तिथे स्वच्छतेची सुद्धा काळजी घ्या.
आज महाशिवरात्रीचा चांगला एवढं महापर्व आहे, तर तुम्ही साधना तर नक्की करा, पण 1 तास शिवाच्या सेवेसाठी नाही देऊ शकत का आपण? लोक बेल किती वाहणार आहे, किती तिथे करणार आहे? तर शिवरात्रीचा दिवस आणि शिवरात्री नंतरचा दिवस मात्र तुम्ही स्वच्छतेसाठी दिला पाहिजे आणि जागरूकतेने साधना करावी. बरोबर. आपल्या भारतामध्ये ना बऱ्याच ठिकाणी सिव्हिल सेन्सचा अभाव खूप जास्त आहे. बरोबर. मग त्यावेळी आपण त्या आपल्या घरामध्ये तसं केलं तर आपल्याला आवडेल का? ते तर त्या परमेश्वराचं घर आहे. दुधाचा अभिषेक घालून पाऊच बाहेरच पडलेले दिसतात. तर तसं नक्कीच तुम्ही, माझं तर म्हणणं आहे, तुम्ही 1 लिटर काय, तुम्ही 10 लिटर अभिषेक घाला, पण 10 लिटरसोबत तुम्हाला काय दुसरीकडे अन्न काही दुसरं दान करायचं तेही करा. असं नाही आहे की फक्त तुम्ही काही करू शकता. अनेक लोक, मध्यंतरी एक व्हिडिओ मी असा पाहिला होता की दुधाच्या पिशव्या शंकराच्या पिंडीला स्पर्श करून वितरित करतायत, दान करतायत. तर माझं असं म्हणणं की दान धर्म तुम्हाला शिवरात्रीलाच आठवतं का? ते दुसऱ्या दिवशी पण अनेक काही प्रकारे त्यावेळीला तुम्ही नसत्या ठिकाणी आपण का शोध लावावे? जसं जे दिलं आहे तसं तुम्ही करा. शिवानी थोडी सांगितलं की मला बादली भरून वाहा म्हणून. ठीक आहे, तुम्ही अगदी 1 लोटा पण पाणी वाहिलं किंवा 1 लोटा जरी तुम्ही ते दूध वाहिलं तरी भगवान शिवाला आहे. पण तुम्ही असा अनादर नका करू. तुम्ही त्याचा सन्मान करा, नवीन करू नका. आणि प्रत्येकामध्ये शिव तत्व आहेच, पण मग तुम्हाला महाशिवरात्रीलाच ते आठवलं का? तर म्हणून तुमची सेवा साधना व्यवस्थित करा, मनापासून करा. गरिबाच्या पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे तर अन्नच जाऊ द्या ना, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ही महाशिवरात्री मला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे की माझे पाप कर्म जाळण्यासाठी? म्हणजे महाशिवरात्रीचा नक्की मी कसा फायदा घ्यायला पाहिजे? सामान्य साधक असेल तर त्याची कर्मशुद्धीसाठी, त्याचे कर्मशुद्धी होतात, त्याच्या कर्मशुद्धीसाठी. कर्मशुद्धी म्हणजे मी मर्डर करतो आहे आणि मी शिवाची आराधना करतो तर माझं कर्म शुद्ध होईल? नाही. माणसाला कुठे कर्म चुकला हे केव्हा कळेल? ज्यावेळी तो आत्मावलोकन करेल. तर जेव्हा तो एकत्र त्या शिवाकडे बघणार आहे तेव्हा त्याला आत्मावलोकन करण्याची वेळ येणार आहे ना. म्हणून ही कर्मशुद्धी अशी सांगितलेली आहे. आणि परिपक्व साधकासाठी, साधनेचा टप्पा पार केलेल्या साधनासाठी, मोक्षासाठी साधना आहे. तुम्ही कोणत्या याच्यामध्ये तुम्ही कोणत्या भावाने करता आहेत आणि जे तुम्हाला गरजेचं आहे की मी आता कर्मशुद्धीसाठी साधना करतो, मला मोक्ष मिळणार नाही, अशातला काही भाग नाही आहे. दोघीही त्यातून साध्य होणार आहे. गुरुजी, या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न, पण माझा प्रश्न जरा वेगळाच आहे की माझा एक हट्ट आहे की मला महादेवाचं दर्शन भेटलं पाहिजे, मला महादेवांना बघायचं आहे. महाशिवरात्रीसारखे दिवस ते मला मदत करू शकतात का, किंवा मला महादेवाचं दर्शन मिळू शकतं का? खूपच सुंदर प्रश्न. शास्त्र सांगतं की न रूपेण शिवज्ञेय अनुभवेन लभ्यते. शिव रूपाने दिसत नाही, तो अनुभवावा लागतो. तर जर कधी तुम्ही साधना करत असाल तो तुम्हाला रूपात नाही भेटणार, पण भावामध्ये तो तुम्हाला नक्की भेटेल. भावनेत तुम्हाला तो भेटतो. त्याला डोळ्याने नाही तर त्याला अंतःकरणाने बघण्यासाठी तो दिवस आहे. जेव्हा तुम्ही अंतःकरणाने त्याला बघणार तेव्हाच तो दिसेल. कारण की जे दृश्यते, जे दिसतं ते नष्ट होणार आहे. म्हणून त्याला तुमच्या अंतःकरणाने तुम्हाला परमेश्वर नक्की भेटतं, हे मात्र सत्य. फार सुंदर उत्तर दिले गुरुजी तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं. कारण माझ्या मनातले हेही प्रश्न होते की मी कित्येक वर्षापासून, मी म्हणलं तुम्हाला, माझं विशेष आकर्षण आहे शिवांकडे. आणि ते आकर्षण कुठंतरी उत्तरांच्या अभावी थोडंसं कमी पण होत होतं मध्ये. पण आता मला लक्षात येतं की बऱ्याचशा गोष्टी मला माहीत होत्या, त्याच्या पाठीमागची कारणं माहीत होतं आणि आता योग्य पद्धतीसुद्धा माहीत झाल्या. मला पण अशी आशा आहे की लोकांनासुद्धा ह्या व्हिडिओचा फायदा होईल की महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की काय करायला पाहिजे. तर जाता जाता फक्त एक मला सांगा की एक उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायला पाहिजे? महाशिवरात्री तर अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे साधकांसाठी. पण आजकाल जे सगळं कल्चर सुरू आहे किंवा आजकाल ज्या परिस्थिती सुरू आहे त्यानुसार मी सगळ्यांना सांगेल की ह्या दिवशी तुम्ही कमीत कमी ज्या ठिकाणून तुम्हाला श्रद्धा असेल, जिथून तुम्हाला अवेलेबल होत असेल, तुम्ही रुद्राक्ष नक्की धारण केला पाहिजे. 5 मुखी रुद्राक्ष, 6 मुखी रुद्राक्ष, 7 मुखी रुद्राक्ष, 8 मुखी रुद्राक्ष, असे काही. तसे तर 2 मुखीपासून बाकी 15
15-21 मुखी रुद्राक्षपर्यंत तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता. एक मुखी सर्वसामान्य माणूस धारण नाही करू शकत. ते साक्षात शिवच म्हणतात. हां, आणि अवेलेबल होतच नाही, तो नाहीच आहे आज मार्केटमध्ये. त्यामुळे जे नाही त्याच्याकडे जास्त माणसाचं लक्ष जातं, पण तसं नाही. एकमुखी रुद्राक्ष नसतोच. आज जे काही दिसतंय तो सगळा भोंगळा कारभार आहे, तसं नाही आहे काही. एकमुखी रुद्राक्ष नसतो आणि तो गृहस्थ माणूस धारण करत नाही. मग 2 मुखी रुद्राक्षापासून प्रत्येकजण तो धारण करू शकतो, कोणतेही रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करू शकतो. पण आजच्या ह्या युगामध्ये सगळ्यात जास्त आज लोकांना समस्या भेडसावत आहे, त्या म्हणजे पैशाच्या, राहूच्या. तर अशा लोकांनी कमीत कमी 7 मुखी आणि 8 मुखी रुद्राक्ष शिवमंदिरामध्ये किंवा आपल्या घरातल्या शिवांना अर्पण करून अभिषेक पूजा करून त्या दिवशी गळ्यामध्ये धारण करावा. तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम मिळतात. अनेक रुद्राक्ष धारणाला तर तसं तर कोणतं विशेष असं काही आपल्याला नियम दिलेले नाही आहेत. बघून पण काही काही सांगतात, ते बरोबर आहे. तो वेगळा पार्ट आहे. ते वेगवेगळे आता ह्या सगळ्या गोष्टी आहे, त्याच्यावरती न बोललेलं बरं. पण असं काही नाही आहे, कोणीही कोणताही रुद्राक्ष धारण करू शकतो, एवढंच आहे. आता काही ठिकाणी त्याला नियम दिलेत, काही ठिकाणी नियम काही लोक पाळत नाही. तर मी एवढं सांगेल की तुम्ही सात्विकता ठेवा. ठीक आहे. रुद्राक्षामध्ये काय होतं, म्हणजे रुद्राक्षामध्ये एक सगळ्यात मोठा गुण आहे की तुमच्यामध्ये जो गुण आहे त्याला तो सगळ्यात जास्त वाढवून देतो, बूस्ट करतो. एक वनस्पती आहे, आपण ह्या अँगलने बघू. तुम्ही नॉनव्हेज खाल्लं, काहीतरी तामसिक पदार्थ खाल्ले, मद्य वगैरे तुम्ही प्राशन केलं, तर काय होणार, तुमच्यातला तामस तत्व ॲक्टिव्ह आहे. मग तुम्ही ते रुद्राक्ष धारण केलं तर काय होणार आहे, तोच गुण वाढणार आहे. त्याला ते शंकर तुमच्यावरती कोपेल किंवा त्याला काही घेणं देणं नाही आहे. तो ह्या सगळ्यांच्या वर आहे. त्याला ते तत्व नाही. तर ज्याने प्रेताला स्वीकार केला आहे तो तुमच्या स्वरूपाला कसं, पण याला हे आपल्यासाठीच तो दोष उत्पन्न करतो. कारण की आपले तामस तत्व वाढलं. तामस तत्व वाढल्याने मग राग वाढून जातो, माणसाची विवेकबुद्धी क्षीण होते. म्हणून तो नियम दिला आहे. तर मग जर कधी तुम्ही नियम पाळून केलं तर अधिक उत्तम, चांगलंच फळ मिळणार आहे. हा त्याचा सर्व ढोबळ मनाने हा त्याचा अंदाज. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, ह्या पॉडकास्टचा उद्देश असा होता की महाशिवरात्रीच्या दिवशी आणि महादेवाविषयी सगळं नॉलेज ह्याच व्हिडिओमध्ये मिळालं पाहिजे. आशा आहे की मला त्या व्हिडिओमध्ये हे सगळं माहिती मिळाली आहे आणि लोकांनासुद्धा मिळाली. कमेंट करा हर हर महादेव, आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. अजूनही काही ह्यामध्ये आम्ही खूप साधे, सिम्पल आणि तुम्हाला कामाचे प्रश्न घेतलेत. यामध्ये अजून जर खोलवर जायचं असेल तर तुमची प्रतिक्रिया येणं खूप महत्त्वाचं आहे. हर हर महादेव कमेंट करा, आम्ही समजून जाऊ की तुम्हाला अजून एक पुढचा भाग पाहिजे. गुरुजी, लोकांचं प्रेम मिळालं तर आपण पुन्हा या पॉडकास्टला आणि एक अजून गूढ विषय काढण्याचा प्रयत्न करू पुढच्या वेळेस. तुर्तास थांबूया. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.